परमेश्वराची स्तुती असो. आजचा विषय आहे देवाचे आदर करण्यासाठी वस्त्र परिधान करा. निर्गम 28:2 म्हणते, "आणून तू आपल्या भावासाठी हेरुनासाठी पवित्र वस्त्र तयार करशील, जी गौरव आणि शोभेसाठी असते." पास्टर ख्रिस आपल्याला विचारतात, तुम्ही कधी एखाद्या खास प्रसंगासाठी छान कपडे घातले आहेत का? जे वाढदिवस, लग्न किंवा चर्च? तुम्ही नक्कीच तुमचे उत्तम कपडे निवडले असतील कारण तुम्हाला छान दिसायचं होतं. पण कसे कपडे घालतो त्यावरून आपली ओळख दिसते. म्हणून देवा इच्छितो की आपण असे कपडे घालावे जे त्याचा आदर करतात. बायबलमध्ये देवाने मोशेला सांगितले की हरून महायाजकासाठी विशेष वस्त्र तयार कर. ही वस्त्र साधी नव्हती, ती देवाची महिमा आणि शोभा दाखवण्यासाठी तयार केली होती. जी लोक ही वस्त्र तयार करत होते ते देवाच्या शहाणपणाने भरलेले होते, कारण ती वस्त्र फक्त त्याच्या सेवेसाठी होती. हे आपल्याला एक महत्वाची गोष्ट शिकवते. देवाला आपली मांडणी कशी आहे त्याची काळजी आहे. त्याची मुले म्हणून आपण नेहमी स्वच्छ, नीटनेटके आणि व्यवस्थित दिसायला हवे. आपले कपडे महाग असणे गरजेचे नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे आपला देखावा देवाची उत्कृष्टता दाखवतो आणि आपण त्याचे आहोत हे दर्शवतो. प्रार्थना. प्रिय स्वर्गीय पिता, धन्यवाद की तुम्ही मला तुमचे मूल केले, जे सौंदर्य आणि उत्कृष्टने भरलेले आहे. मी शहाणपणाने जगायचे निर्णय घेते आणि जेव्हा मी वस्त्र परिधान करते, तेव्हा मी तुम्हाला आदर देते. हे दाखवून की मी तुमची आहे. येशूच्या नावात आमेन. धन्यवाद. आजचा दिवस तुमचा आशीर्वादित जाओ. आमेन.